चॅनल सुरू केला असता नाही तर करायचा असेल मित्रांनो, पण तुम्हाला माहिती नाहीये की एसईओ कसा करायचा आणि अपलोड नेमकं व्हिडिओ कसा करायचा, तर मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला की व्हिडिओ अपलोड कसा करायचा. आणि ते व्हिडिओ अपलोड केल्यानंतर पहिल्या 24 तासामध्येच युट्यूब तो व्हिडिओ आपला जास्त आणि जास्त व्ह्यूज आणून कसं देईल तुम्हाला हे तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये टॅग, टायटल, डिस्क्रिप्शन आणि आपल्याला हे थंबनेल हे तर सर्व माहिती देणार आहे मित्रांनो. शॉर्ट व्हिडिओ बनणार आहे, शॉर्ट म्हणजे छोटासा व्हिडिओ बनवणार आहे मी. तर या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल देणार आहे मित्रांनो. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की वॉच करा, कारण की खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आणि मी सांगणार आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये की एसईओ कसा करायचा. एसईओ म्हणजे काय? सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन मित्रांनो. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन एसईओचा अर्थ होतो म्हणजे आपण आपला व्हिडिओ सर्च मध्ये कशा आणू शकतो. आपण जर कोणाचं चॅनल सर्च केलं तर आपल्याला ते वरच व्हिडिओ दाखवतात. कोणी जर आता युट्यूब चॅनल बनवायचं कसं, मग लगेच व्हिडिओ येतात बघा. ते व्हिडिओ कसे सर्च मध्ये आणतात, त्यांनी कसं त्याचा एसईओ करतात हे पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला तर मी तुम्हाला सांगतो. फर्स्ट मित्रांनो, तुम्ही एक ठरवा की तुम्ही युट्यूब चॅनल बनवले आणि त्याच्यावर तुम्ही कोणत्याही टाईपची व्हिडिओमध्ये कोणतेही कंटेंट बनवू नका. एकतर तुम्ही एका निशवर व्हिडिओ बनवायला तर हे करा. पहिले युट्यूब चॅनल बनवण्याच्या पहिलेच तुम्ही ठरवा की आपल्याला कॉमेडी व्हिडिओ बनवायचे तर कॉमेडीच व्हिडिओ टाका त्याच्यावर. जर टेक चॅनल बनवायचं असलं तर टेकच व्हिडिओ टाका. जर एज्युकेशनचे चॅनल बनवणार असाल तुम्ही तर एज्युकेशनचेच व्हिडिओ टाका मित्रांनो. कारण की कोणतेही एक निश धरल्यानंतरच युट्यूब चॅनल ग्रो होतं. त्याच्यावर मिक्स कंटेंट बनवू नका. सॉरी, मला थोडं बोलण्यामध्ये हे होत आहे. मिक्स कंटेंट बनवू नका मित्रांनो. ह्याच्यामध्ये मी कट वगैरे काहीच घेणार नाही. मी पूर्ण सांगणार आहे तुम्हाला की युट्यूब चॅनल बनवायचं कसं. हे मध्ये चुका झाल्या असतील ते चुका पण ठेवणार आहे मित्रांनो. कोणी ते चुका झालेल्या युट्यूब मध्ये कट करतात, पण मी नाही कट करणार आहे ती. सांगणार आहे तुम्हाला की युट्यूब चॅनल पूर्ण बनवायचं कसं. फर्स्ट मित्रांनो, तुम्ही युट्यूबवर एक व्हिडिओ बनवलाय, तुम्ही तर ठरवलंय ना कोणत्या तरी एकाच निशवर व्हिडिओ बनवा. मी तुम्हाला सांगितलं पहिलंच. तर पहिलं जर तुम्हाला युट्यूब चॅनल ग्रो करायचं असेल तुमचं तर मिक्स कॉन्टेंट बनवू नका. मिक्स कॉन्टेंट बनवल्यानंतर युट्यूब त्याला पुश करत नाही. तुम्ही एकाच कोणत्या तरी तुम्ही बघितला असाल तुमचे 10 व्हिडिओ जर असतील त्याच्यात एका कोणत्या तरी व्हिडिओवर थोडेसे जास्त व्ह्यू असतील, दुसऱ्या व्हिडिओपेक्षा त्या व्हिडिओवर जर जास्त व्ह्यूज असतील तर तो व्हिडिओ ज्या कंटेंटवर आहे तोच कंटेंट तुम्ही शेवटपर्यंत धरून चला. कारण की युट्यूबला पण माहिती असतं की ह्या कंटेंटवर हे व्हिडिओ बनवलेत. कारण की तुम्ही एक ठरवा मित्रांनो की तुम्ही जर मिक्स कॉन्टेंट बनवले तर मिक्स कॉन्टेंट बनवल्याला काहीच होणार नाही मित्रांनो. जर युट्यूब चॅनलवरती तुम्ही मिक्स कंटेंट बनवत चालास तर 10 वर्ष, 5 वर्ष, कितीही वर्ष काम करा मित्रांनो, तुमचं युट्यूब चॅनल ग्रो अजिबात होणार नाही. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो तुमचा थंबनेल. थंबनेल कशाला म्हणायचं तर आपण प्रत्येक दुसऱ्याची व्हिडिओ बघतो आणि व्हिडिओ चालू होण्याच्या पहिले जो पोस्टर लागतो, जो व्हिडिओच्या पहिलं वर जे फोटो लावतात त्याला थंबनेल म्हणतात. तो थंबनेल सर्वात महत्वाचा थंबनेल असतो मित्रांनो. तो थंबनेल किती तुम्ही अट्रॅक्टिव्ह बनवू शकता तेवढा अट्रॅक्टिव्ह बनवा. आणि फक्त त्याच्यामध्ये टेक्स्ट थोडा कमीच वापरा, जास्त टेक्स्ट वापरू नका. त्याच्याने तुमचं थंबनेल जास्त अट्रॅक्टिव्ह दिसणार नाही. आणि युट्यूब अल्गोरिदम पण म्हणतो आणि एक रील पण आहे, त्या रील मध्ये युट्यूबनं सांगितलेलं आहे तुम्ही युट्यूबच्या थंबनेल मध्ये थंबनेल एडिट करत असताना थोडे म्हणजे टेक्स्ट कमीच वापरा आणि तुमचा एखादी फोटो त्याच्यामध्ये ऍड करा. माझे थंबनेल तुम्ही चेक करा, त्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये माझा फोटो आहे, तसा फोटो ऍड करा. दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे थंबनेल तर महत्वाचं आहेच मित्रांनो, पण टायटल इतकं महत्वाचं आहे मित्रांनो की तुमचं टायटल जेवढं अट्रॅक्टिव्ह असेल तेवढं तुमचा व्हिडिओ व्हायरल होण्यात आणि युट्यूब तुमच्या चॅनलला बूस्ट करण्यात मदत करतं. आणि थंबनेल मध्ये जे तुम्ही कीवर्ड वापरतायत ते तुमच्या टायटल मध्ये पण वापरा. आणि टायटल असं ठेवा, थोडंसं छोटंच टायटल ठेवा. 100 वर्ड मध्ये आपण ते लिहू शकतो, पण पूर्ण 100 वर्डचं लिहू नका मित्रांनो. कमीत कमी 60 ते 70 शब्दामध्ये तुमचं टायटल पूर्ण करा. त्याच्यामध्ये हॅशटॅग वापरू नका. टायटल मध्ये हॅशटॅग वापरू नका मित्रांनो. हॅशटॅग वापरा तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये, टायटल मध्ये पण वापरू शकता. 3 हॅशटॅग टायटल मध्ये वापरू शकता. वापरायचे असतील तर 3च वापरा. 3च तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता. 3च्या वर वापरू नका. हॅशटॅग त्याच्यामध्ये हॅशटॅगचा इश्यू येऊ शकतो तुमच्या चॅनलवरती, त्याच्यामुळं टायटल मध्ये 3च्या वर हॅशटॅग वापरू नका मित्रांनो. त्याच्यानंतर आहे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही जो व्हिडिओ कोणत्या विषयावर काढलेला आहे त्याची थोडक्यात माहिती द्या. आणि त्याच्यानंतर युअर क्वेरीज म्हणून थोडेसे कीवर्ड त्याच्यामध्ये टाका. कीवर्ड फक्त 10 ते 15 कीवर्ड टाका मित्रांनो. जेवढे कामाचे आहेत तेवढेच कीवर्ड वापरा, जास्त वापरू नका. त्याच्यानंतर मित्रांनो हॅशटॅग आहेत. तुम्ही टायटल मध्ये
3 हॅशटॅग आणि डिस्क्रिप्शन मध्ये 15 हॅशटॅग वापरू शकता. तर तुम्हाला 15च्या 15 पूर्ण हॅशटॅग वापरायचे नाहीत. त्याच्यामधले तुम्ही फक्त 10 हॅशटॅग वापरा. 10 मध्ये पण तुमचं एक चॅनलचा हॅशटॅग वापरा. म्हणजे तुमचं हॅशटॅग माझं जसं आहे द आमर कोड, तसं एक म्हणजे तुमचं जे चॅनल असेल त्या नावाचं एक हॅशटॅग वापरा. त्याच्यानंतर आहे मित्रांनो टॅग. जर तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती थंबनेल, टायटल, डिस्क्रिप्शन हे तिन्ही महत्वाचे आहेत. पण टॅग एवढा महत्वाचा आहे मित्रांनो लॉंग व्हिडिओसाठी. लॉंग व्हिडिओ जर तुम्ही रँक करवायची असली आणि व्हिडिओवर जर व्ह्यूज आणायचे असले तर तुम्हाला टॅग एवढा महत्वाचा आहे. तर ते टॅग कसे लिहायचे तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती जाऊन ती वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो. त्या वेबसाईटवरती रॅपिड टॅग म्हणून एक वेबसाईट आहे मित्रांनो. त्या वेबसाईटवरती जाऊन तुमचं टायटल तुम्ही तिथे टाकू शकता. टायटल टाकल्यानंतर त्या टायटलच्या रिलेटेड तुम्हाला हॅशटॅग दिले जातील. ते हॅशटॅग तुम्ही कॉपी करा आणि तिथं पेस्ट करा मित्रांनो तुमच्या सेटिंग मध्ये. आणि हॅशटॅग असे वापरा मित्रांनो, थोडेच वापरा पण ते मेन तुमच्या टॉपिकच्या रिलेटेड असतील. टॉपिकच्या रिलेटेड जर नसतील हॅशटॅग तर ते वापरू नका. हॅशटॅग स्कॅम असा युट्यूबचा अल्गोरिदम मध्ये असा आहे की तुम्ही जे बोलताय तसंच वापरा. तुमचं थंबनेल पण असं पाहिजे की थंबनेल मध्ये जे दाखवले ते व्हिडिओ मध्ये तुम्ही त्याविषयी बोलला असाल तो तसंच हॅशटॅग वापरा आणि एक आपलं थंबनेल वापरा मित्रांनो. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल, एवढंच महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. नवीन